नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 घंटेच्या संदर्भात एक उदाहरण। 3 घंटा अनुक्रमे 10 सेकंद, 15 सेकंद आणि 20 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील? 3 घंटा आहेत, पहिली घंटा 10 सेकंदाने वाजते, दुसरी 15 सेकंदाने वाजते आणि तिसरी घंटा 20 सेकंदाच्या फरकाने वाजते। तर आपला प्रश्न विचारला की एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटांमध्ये त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी, हे महत्वाचं आहे, किती वेळा एकाच वेळी टोल देतील म्हणजे एकाच वेळी वाजतील। सुरुवातीला ते वेगवेगळ्या वेळी वाजतायत, पण आपल्याला शोधून काढायचं की एका तासात किती वेळा त्या एकाच वेळी वाजतील। तर अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही, सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। अशा प्रकारचं उदाहरण आलं तर कसं सोडवायचं, तर अशा नवीन नवीन पद्धती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तुम्हाला सांगतोय, पहा अगदी काय करायचंय, तुम्हाला हे टोल मोजण्याची गरज नाही। 10, 15 आणि 20 चा लसावी काढायचा आहे तुम्हाला, फक्त लसावी काढायचा आहे। लसावी काढण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्यापैकी एक सोपी पद्धत सांगतो। मोठ्या संख्येचा पाढा मोजायचा आहे, ज्या ठिकाणी या दोन लहान संख्यांनी भाग जाईल तो असेल या 3 संख्यांचा लसावी। तर 20 एके 20, 20 दुने 40, 20 त्रिक 60, तर 60 ला 15 ने भाग जातो, 10 ने भाग जातो, म्हणून 60 असणार आहे लसावी। आपलं उत्तर आलं 60 सेकंद, कारण या ठिकाणी सेकंदामध्ये दिलेले आहेत 10, 15, 20, उत्तर असेल 60 सेकंद। 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, म्हणजे दर मिनिटाला या तिन्ही घंटा एकाच वेळी वाजणार आहेत। आपल्याला एका तासामध्ये विचारले त्यांनी, एका तासाचे मिनिट होतात 60, आणि म्हणून एका मिनिटाला जर तिन्ही घंटा एकाच वेळी वाजत असतील तर 60 मिनिटांमध्ये तिन्ही घंटा 60 वेळा एकाच वेळी वाजणार आहेत, म्हणून आपलं उत्तर येईल 60 वेळा। तर चला तुम्हाला एक चॅलेंज देतोय मी, इथे घ्या 15, इथे घ्या 20 आणि इथे घ्या 25 आणि हेच उदाहरण सोडवा। थँक्यू फॉर वॉचिंग, धन्यवाद।